नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय शिवराय. संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी सांगतो. आज एक घटना तुम्हाला सांगतो. सांगली जिल्ह्यात आपण नदीला बसलेलो, मग त्या नदीच्या काठाला बसलो. तिथं मी बसलो, मला आई बहिणीवरने शिव्या दिल्या, शिवीगाळ केलं. मग तिथे एका महिलाचा ती तरुण टायगर ग्रुपमधलाच तरुण टायगर ग्रुपच्या नावाखाली त्या महिलाला छेडछाड करत होता. तिच्या इज्जतवर अंगावर हात टाकाय बघत होता. मग मी त्याला अडवलं, मला शिव्या दिल्या, हे दिल्या. मग त्या महिलाची मी इज्जत वाचवली. मग त्या महिलांनी काय केलं, त्यानंतर त्या महिलांनी त्याला चपलीनं हाणलं. कशानं हाणलं? चपलीनं हाणलं. मला आई बहिणीवरनं शिव्या दिल्या, हे दिल्या. मग त्या महिलानं चपलीवरून हाणलं. आणि तुम्हाला जरी महाराष्ट्रात माझं भाषण गलत वाटत, त्या महिलाला पण मी तुमच्या समोर घेऊन येऊ शकत आहे. महाराष्ट्रात त्या महिलाला पण मी तुमच्या समोर घेऊन येऊ शकत आहे. मग त्या महिलाचं मी नसतो तिथं, मी साईडला बसलो. बसल्यानंतर तिच्या इज्जतवर त्यानं हात टाकला की मग तिथं मला आई बहिणीवर शिव्या दिला. तू इथं का बसलाय, तुला काय करायचं, इथनं उठून त्यांना दिलं. त्या महिलाचा हात धरून ओढत होता. मग आपल्या समोर मनसेचा कार्यकर्ता, राजसाहेब ठाकरेंचा मी कार्यकर्ता, नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता तिथं होतो. मग त्या महिलावर माझ्या समोर आणि माझ्या साक्षीनं तिथं तिच्यावर अत्याचार चालला, तिच्यावर छेडछाड चालली. ती तिच्यावर हे गोष्ट करायला बघायला लागला. मी ती गोष्ट अडवली. मग ती गोष्ट मी तिथं थांबवली. मग ते अन्याय होऊन दिला नाही. मी तिच्यावर अन्याय होऊन दिला नाही. मी ते अन्याय होऊन दिला नाही त्या महिलावर. त्या महिलावर मी अन्याय होऊन दिला नाही. मग त्या महिलांना काय म्हणलं, नारी शक्तीची ताकद तुमच्या दावा, नारी शक्तीची तुमची ताकद दावा. मी 1-2 थोबाड हाणल्या. त्या महिलांना पण चपलीनं हाणलं. मग चपलीनं हाणल्यानंतर महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, विभागासाठी टायगर ग्रुपच्या नावाखाली तुम्ही हे करायला लागलाय, ही गुंडगिरी करायला लागला, ही हुकुमशाही करायला लागला. महाराष्ट्राच्या जगत पालकला ग्रुप घडवणारे संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, युवकासाठी, महाराष्ट्रातल्या राज्यासाठी टायगर ग्रुपचे इतके मोठे संस्थापक तानाजी भाऊ जाधव संपूर्ण भारतात महाराष्ट्रातल्या राज्यासाठी काढले. ते पिंटू माने, अमोल माने म्हणणारे हे 2 गुंड, आपले सांगली जिल्ह्यातले हे 2 गुंड मला धमकी देते, ती जीव मारून टाकायचा मला प्रयत्न करते. महाराष्ट्रात काय चाललंय, मनसेच्या कार्यकर्त्याला मारायचा प्रयत्न हे करायला लागले. मी त्या महिलाची इज्जत वाटवली. माझं काय काम होतं तेवढंच केलं. शिव्या दिल्या त्यानं, हे दिले आई बहिणीवरनं. मग त्या महिलाला पाठवलं आम्ही, हे केलं वाचून. आणि तुम्हाला जरी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, त्या महिलाला मी तिथं पण घेऊन येऊ शकत आहे. राज्यात कुठं जरी बोलवलं चालतंय. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी, आमच्यासारख्या समाज कार्यकर्त्यांनी जगायचं का नाही महाराष्ट्रात, कसं काय करायचं. आम्ही गोरगरिबांसाठी लढतोय, महाराष्ट्रातल्या जनतासाठी लढायचं का नाही. इकडं पळतोय आम्ही, तिकडं पळतोय. महाराष्ट्रातली लोकांनी पण कमिटमेंट करायला पाहिजे. आज मनसेचे कार्यकर्ता इतके कामं करतोय, हे करतोय. मग आमच्यावर एवढा भ्रष्टाचार चालला, एवढा अत्याचार चालला. आम्ही महिलासाठी लढतोय. नारी शक्तीनं मग तिनं चपल्या काढून आणले. हे टायगर ग्रुपच्या नावाखाली इतके गुंडगिरी, इतके हुकुमशाही, इतके भाईगिरी करायला लागले. कसं करायचं राज्यात, हे काय चाललंय राज्यात, हे काय बघतोय मी घटना. राज्य सरकार, एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्रातले उपमुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी हे मला सपोर्ट करायला पाहिजे, मला समर्थक करायला पाहिजे. माझ्या जीवाला धोका आहे. उद्या मला काय झालं तर मी राज्य सरकारला जबाबदार देईन. आणि महाराष्ट्रातले राज्य पोलीस कर्मचाऱ्यापाशी जात होते, मला तोपर्यंत जाऊन दिलं नाही. तिथनं मला भावानी मला वाचवलं, तिथनं मला वाचवून भावानी माझ्या पाठवलं. आज माझा भाऊ नसता तर माझ्या नर्दीचा जीव घेतला असता त्यांनी. 10 मिनिटं तुमच्या भावाला ताब्यात द्या म्हणत होते. 10 मिनिटं काय खटकतंय लोकांना महाराष्ट्रात. मी भाषणं करतो, गोरगरिबांचा मुद्दा उचलतो, गोरगरिबावर अत्याचार होते, भ्रष्टाचार होते, हे होते. आता तरुण पिढीनं हे बघा, माझ्यावर अत्याचार चाललाय, मला मारायचा टार्गेट करायला लागले, मला संपवायचा प्रयत्न करायला. हे गोरगरिबांचा आवाज बंद करायची ताकद ठेवा. जय हिंद, जय शिवराय.